गणपती बाप्पा मोरया. हर हर महादेव. हिंदू पंचांगानुसार भाद्रपद महिन्याच्या शुक्ल पक्षातील तृतीया तिथीला हरतालिकेचं व्रत केलं जातं. महाराष्ट्रासह भारतातील अनेक राज्यांमध्ये हे व्रत विवाहित महिला पतीच्या कल्याणासाठी, दीर्घायुष्यासाठी आणि कुमारिका उत्तम वर मिळावा यासाठी करतात. असं म्हणतात की या व्रताची सुरुवात देवी पार्वतीने महादेवांना प्राप्त करून घेण्यासाठी केली होती. त्यामुळे या दिवशी महिला उपवास करतात आणि शिवलिंगासह देवी पार्वतीची देखील पूजा आराधना करतात. यंदा 26 ऑगस्ट 2025 रोजी हे जे व्रत आहे तर ते साजरे केले जाणार आहेत. आजच्या व्हिडिओमध्ये आपण हरतालिकेची पूजा कशी करावी, त्यासोबतच वाळूची महादेव आणि वाळूचा शिवपरिवार अगदी सोप्या पद्धतीने कसा करावा, या व्रतामध्ये कोणत्या चुका करू नयेत अशी संपूर्ण माहिती पाहणार आहोत. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. व्हिडिओ आवडला तर एक लाईक नक्की करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. चला तर मग लगेच सुरुवात करूया. भाद्रपद महिन्याच्या शुक्ल पक्षातील तृतीया तिथी ही 25 ऑगस्ट रोजी दुपारी 12:34 सुरू होत असून ही तिथी 26 ऑगस्टला दुपारी 1:54 असेल. उदय तिथीनुसार मंगळवारी आपल्याला 26 ऑगस्टला हे हरतालिकेचं व्रत आणि उपवास करायचा आहे. हरतालिकेच्या पूजेचा जो शुभ मुहूर्त आहे तर तो पहाटे 5:56 पासून ते सकाळी 8:31 असणार आहे. तसेच या हरतालिकेच्या पूजेचा शुभ कालावधी केवळ 2 तास आणि 35 मिनिटांचा असेल. परंतु ही जी पूजा आहे तर ती तुम्ही सकाळी जास्तीत जास्त लवकर करण्याचा प्रयत्न करा, नाही तर तुम्ही संध्याकाळी प्रदोष काळामध्ये देखील ही पूजा जी आहे तर ती करू शकता. या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करावे. अंघोळीच्या पाण्यामध्ये तुम्ही गंगाजल किंवा चिमूटभर हळद देखील टाकू शकता. या दिवशी स्वच्छ वस्त्र परिधान करावे. तुम्ही हवं तर पांढऱ्या रंगाचे वस्त्र परिधान करू शकता, परंतु संपूर्ण पांढऱ्या रंगाचे वस्त्र परिधान करू नये, कारण की सौभाग्यवती स्त्रीने कोणत्याही शुभ कार्यासाठी पूर्ण पांढऱ्या रंगाचं वस्त्र परिधान करू नये. त्यासाठी तुम्ही लाल, हिरव्या, पिवळ्या, गुलाबी अशा रंगाचं वस्त्र परिधान करू शकता. त्यानंतर घर स्वच्छ करून घ्यायचं आहे. घरातील देवघरातील सर्व देवांची पूजा करायची आहे. त्यानंतर आपण हरतालिकेच्या पूजेचा संकल्प करायचा आहे. ही पूजा आहे तर ती मांडायची आहे. पौराणिक कथेनुसार देवी पार्वतीला महादेव आपले पती व्हावेत अशी इच्छा होती. त्यामुळे त्यांनी हे व्रत आपल्या सखीसह केलं होतं. पार्वती यांनी केलेल्या व्रताच्या प्रभावामुळे भगवान शंकर त्यांच्यावरती प्रसन्न झाले आणि त्यांनी देवी पार्वतीसह विवाह केला. हर म्हणजे अपहरण करणे आणि तालिका म्हणजे सखी. देवी पार्वतीच्या सखीने त्यांचे हरण करून त्यांना जंगलामध्ये नेलं होतं. तिथे त्यांनी महादेवांना प्राप्त करण्यासाठी हे व्रत केलं. त्यामुळे या व्रताला हरतालिका असं म्हटलं जातं. हे व्रत केल्याने विवाहित महिलांच्या वैवाहिक आयुष्यामध्ये सुख समृद्धी येते आणि कुमारिकांना मनासारखा जोडीदार प्राप्त होतो. हरतालिकेच्या व्रताची पूजा तुम्हाला अवघड वाटत असली तर ती देखील खूपच सोपी आहे. या पूजेसाठी आपल्याला काय साहित्य लागते पाहूया. या पूजेसाठी आपल्याला हळदी, कुंकू, भस्म, त्यानंतर गुलाल आणि बुक्का देखील लागणार आहे. अक्षता घ्यायच्या आहेत. कापसाचं वस्त्र सखीसाठी, पार्वतीसाठी आणि भगवान शंकरासाठी पांढरे शुभ्र वस्त्र आपल्याला घ्यायचे आहे. स्वच्छ पाणी, पंचामृत देखील घ्यायचं आहे. 2 पानांचे विडे घ्यायचे आहेत. म्हणजे आपल्याला 4 विड्याची पाने लागणार आहे. त्यावरती खारी, खोबरं, हळकुंड, सुपारी, नाणं हे विड्याचं साहित्य आपल्याला लागणार आहे. सौभाग्यवान तुम्ही घ्यायचं आहे. धूप, दीप, अगरबत्ती, कापूर देखील घ्यायचा आहे. नैवेद्यासाठी या दिवशी तुम्ही फळांचा नैवेद्य दाखवू शकता किंवा तुम्ही खडीसाखरेचा, दूध साखरेचा देखील नैवेद्य या दिवशी दाखवला तरी सुद्धा चालेल, कारण की या व्रतामध्ये जास्तीत जास्त करून फळांचा नैवेद्य आपल्याला दाखवायचा असतो. या व्रतामध्ये महत्त्वाच्या असतात तर त्या म्हणजे पत्री. तर त्यामध्ये आपण इथे गणपती बाप्पांसाठी दुर्वाची 1 जुडी घेतलेली आहे, 21 दुर्वांची, आणि महादेवांच्या पिंडीवरती वाहण्यासाठी देखील 1 दुर्वाची जुडी घेतलेली आहेत. काही पांढरी फुले, काही जास्वंदाची किंवा लाल फुले, पिवळी फुले तुम्हाला घ्यायची आहेत. त्यानंतर पत्री आपल्याला घ्यायची आहे. त्यामध्ये फळझाडांच्या, फुलझाडांच्या अशा एकत्रित पत्री तुम्हाला लागणार आहेत. एकूण 5 फळझाडांच्या आणि फुलझाडांच्या पत्री तुम्ही इथे घेऊ शकता. त्यामध्ये बेलपत्र, आघाडा, हराळी या 3 वस्तू असाव्या. शिवाय आंब्याची पाने देखील सहज उपलब्ध होतात. या व्यतिरिक्त तुम्ही इतर फळ आणि फुलझाडांच्या पत्री घेऊ शकता. फळ आणि फुलझाडांच्या पत्री घ्यायच्या तर त्यामध्ये बेल, आघाडा, मधुमालती, दुर्वा, चाफा, कन्नेर, बोर, रुई, तुळस, आंबा, डाळिंब, धोत्रा, जाई, मरवा, बकुळ, अशोकाची पाने तर हे पत्री असतात. आपल्याला सर्वच पत्री शक्य नाही, त्यासाठी 5 आणि फळझाडाच्या आणि फुलझाडांच्या पत्री घ्यावेत. त्यानंतर आपल्याला वाळू लागणार आहे. वाळू ही आपण नदीकाठची घ्यायची आहे. तर तिथली वाळू तुम्हाला शक्य नाही झाली तर जिथे भेटतील तिथे वाळू घ्यायची, परंतु वाळू ही आपल्याला पूजेसाठी वापरायची, म्हणून आपल्याला ती स्वच्छ धुवून घ्यावी लागणार आहे.
स्वच्छ वाळू धुवून त्यावरती गंगाजल शिंपडून तुम्ही घ्यायचे आहे। त्यानंतर जिथे पूजा मांडणार आहे ती जागा आपल्याला स्वच्छ करून घ्यायची आहे। त्या जागेवरती आपल्याला रांगोळीने स्वस्तिक काढायचं, त्यावरती हळदी कुंकू अक्षता फूल वाहून आपल्याला भूमिपूजन करायचं। त्यानंतर त्यावरती पाट किंवा चौरंग मांडायचा। सर्वात आधी आपण दीप प्रज्वलन करणार आहोत, त्यासाठी तुम्ही समई किंवा दिवा पहिल्यांदा प्रज्वलित करून घ्यायचा। दिव्याखाली नेहमी आसन ठेवावं। तुम्ही अक्षदांचं आसन किंवा एखाद्या झाडाचे किंवा विड्याच्या पानाचं आसन ठेवू शकता। हळदी कुंकू अक्षता फूल वाहून दिव्याची पूजा करायची। दिव्याच्या पूजा करत असताना तुम्ही शुभं करोति कल्याणम आरोग्यम धनसंपदा शत्रुबुद्धी विनाशाय दीप ज्योती नमस्तुते या मंत्राचा जप करू शकता। यानंतर आपल्याला वाळूचं शिवपरिवार करायचं आहे, तर त्यासाठी सर्वात आधी मी एक मध्यम आकाराची वाटी घेऊन त्यामध्ये वाळू भरून आपण सर्वात आधी महादेव बनवण्यासाठी मध्यभागी वाटीने एक गोल काढून घेतला। त्यानंतर आपल्याला शिवपरिवार बनवायचा आहे, त्यासाठी छोट्याशा ग्लासमध्ये मी अशा प्रकारे वाळू भरून अलगद ती वर उचलून तर त्या वाळूचे ढीग तयार होतात, म्हणजे अगदी सहज आपण ह्या मूर्त्या बनवू शकतो आणि दिवसभर ह्या मूर्त्या हलत देखील नाहीत। तर यानंतर आपण मध्ये महादेव बनवणार आहोत, तर थोडीशी जागा नव्हती, त्यासाठी मी वाटी जी आहे तर ती पुन्हा त्यावरती वाळूवरती घालून पुढे ढकलून घेतलेला आहे। तर त्यानंतर आपण महादेव बनवण्यासाठी शिवलिंगीचा निमुळता भाग देखील बनवून घेतला। त्यानंतर एका ग्लासच्या मदतीने पुन्हा एकदा ग्लासमध्ये वाळू भरली आणि तो ग्लास आपण जी वाटीचा आकार काढला होता त्यावरती आपण उलटा लावून ठेवला आणि तो अलगद आपल्याला उचलायचा आहे। उचलताना आपण थोडासा खाली दाबला म्हणजे महादेवाच्या पिंडीमध्ये जो आत खोलगट असा भाग असतो तर तो देखील तयार होतो। अतिशय साध्या सोप्या पद्धतीने आपण महादेवाची पिंड आणि शिवपरिवार तयार केलेला आहे। यानंतर प्रथम सर्वात आधी स्वतःला आपण हळदी कुंकू लावून घ्यायचं आहे। यानंतर आपण पूजेला सुरुवात करायची आहे। पूजेला सुरुवात करताना पहिल्यांदा आपल्याला गणेश पूजन करावं लागेल, त्यासाठी गणपती बाप्पांची पूजा करायची। तर इथे मी सर्वात आधी गणपती बाप्पांची पूजा करणार आहे। तर एका ढिगाला आपण गणपती बाप्पांच्या स्वरूप समजून आपण त्यावरती हळदी कुंकू अक्षता वाहायच्या आहेत। त्यानंतर तुम्ही चंदन देखील गंध देखील वाहू शकता। कापसाचं वस्त्र घातलेलं आहे, दुर्वाची जुडी गुळ खोबऱ्याचा नैवेद्य दाखवून घ्यायचा। ओम गण गणपते नमो नमः किंवा वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुर्मे देवे सर्व कार्येषु सर्वदा या मंत्राचा जप करावा। गणेश पूजन झाल्यानंतर सखी पार्वतीची पूजा आपल्याला करायची आहे। माता पार्वतीने तिच्या 5 सख्यांसोबत ही जी पूजा आहे तर ती केली होती। तर त्यासाठी इथे आपण 5 सख्या ज्या बनवल्या आहे, तर तुम्ही एक देखील सखी बनवली तरी देखील चालेल। तर ही आहे तर ती माता पार्वती आहे। माता पार्वती समजून आपण त्या वाळूच्या ढिगावरती हळदी कुंकू व्हायचं आहे। त्यानंतर आपण कापसाचं वस्त्र व्हायचं आहे। अशा प्रकारे माता पार्वतीची देखील पूजा करायची आहे, सखीची देखील पूजा करायची आहे, कारण की ही पूजा माता पार्वतीला तिच्या सखीसोबतच करावी लागते। तर सखीला देखील आपण हळदी कुंकू अक्षदा नंतर कापसाचं वस्त्र आणि एक फूल वाहिलेलं आहे। मागे आपण सखी स्वरूपच्या 4 सख्या बनवलेल्या आहेत, तर त्यांना देखील हळदी कुंकू आणि फूल आपण वाहून घ्यायचं आहे। अशा प्रकारे आपण माता पार्वतीची आणि सखीची देखील पूजा करून घेतलेली आहे। यानंतर आपल्याला महादेवांची पूजा करायची आहे। त्यासाठी आपण जे वाळूचं शिवलिंग बनवलेलं होतं तर त्यावरती आपण चमच्याने थोडंसं पाणी घालायचं, म्हणजे पहिल्यांदा पाण्याने परत पंचामृताने परत पाण्याने आपल्याला अभिषेक करायचा आहे। वाळूचं शिवलिंग असल्यामुळे आपण अभिषेक करू शकत नाही, त्यासाठी तुम्ही फुलाच्या मदतीने पाणी त्यानंतर पंचामृत शिंपडू शकता किंवा अशा पद्धतीने चमच्याने थोडंसं वाहिलं तरी देखील चालेल। पहिल्यांदा पाणी परत पंचामृत पुन्हा थोडं पाणी वाहिलं, त्यानंतर आपण भस्म वाहिलेला आहे, अक्षदा वाहिलेल्या आहेत, गुलाल आणि बुक्का देखील व्हायचा आहे। त्यानंतर आपण कापसाचं वस्त्र घालायचे। कापसाचं वस्त्र रंगीत न घालता आपल्याला पांढरं शुभ्र घालायचं आहे। पांढरं फूल अर्पण करायचं आहे। सतत मनामध्ये ओम नमः शिवाय या मंत्राचा जास्तीत जास्त जप करायचा। यानंतर आपल्याला बेलपत्र व्हायचं आहे। बेलपत्र नेहमी उलटं व्हावं, त्याच्या देठाकडचा भाग जी गाठ असते तर ती देखील काढून घ्यायची। सर्व पूजेवरती आपल्याला फुलं देखील वाहून घ्यायची आहे। तुम्हाला गणपती बाप्पा स्वरूप सुपारीची स्थापना करायची असेल तर एक सुपारी घेऊन त्या सुपारी तांबणामध्ये घेऊन पाण्याने पंचामृताने तुम्ही स्नान घालून पुन्हा ती गणपती स्वरूप स्थापना देखील करू शकता। इथे मी वाळूचाच गणपती बनवलेला आहे। त्यानंतर नंदीची देखील आपल्याला पूजा करायची असते, तर इथे मी नंदीला पहिल्यांदा भस्म वाहिलेला आहे, त्यानंतर पांढरं फूल वाहिलेलं आहे। अशा प्रकारे नंदीची देखील पूजा केलेली आहे। तुम्ही नंदीला काय वाहता ते देखील मला कमेंट करून सांगू शकता। यानंतर आपण माता पार्वतीला सौभाग्यवान व्हायचं आहे। सौभाग्यवान वाहिल्यानंतर त्यावरती हळदी कुंकू आणि अक्षता देखील व्हायच्या। अक्षता या अखंड
अखंड असतात त्या कधीही भंग पावत नाहीत किंवा संपुष्टात जात नाहीत। त्यासाठी आपल्या पूजेमध्ये आपण थोड्याशा अक्षदा वाहिल्या तर आपल्या पूजेमध्ये जी काही कमतरता असेल तर ती देखील पूर्ण होते। त्यासाठी सौभाग्यवानवरती अक्षदा आणि फूल देखील वाहून घ्यायचं आहे। यानंतर आपण 2 विडे ठेवणार आहोत, एक गणपती बाप्पांचा आणि एक पार्वतीचा। प्रत्येकी 2 विड्याची पाने घ्यायची, त्यावरती हळदी कुंकू, अक्षदा, त्यासोबतच खारी, खोबरं, हळकुंड, सुपारी आणि 1 रुपयाचं नाणं, फूल ठेवायचं आहे। अशा प्रकारे आपण विडा अर्पण करायचा आहे। विडा अर्पण करून झाल्यानंतर आपण महादेवांच्या पिंडीवरती पत्री ज्या घेतलेल्या आहेत तर त्या वाहायच्या आहेत। पत्री वाहत असताना तुम्ही सर्व पत्री एकत्रित गुंडाळून त्याची एक पेंडी तयार करून ती पेंडी तुम्ही तशीच महादेवांच्या पिंडीवरती अर्पण करू शकता किंवा तुम्ही असं एक पत्री जी आहे तर ती घेऊन तुम्ही अशा पद्धतीने उलटी वाहायची आहे। जी तुम्ही पत्री वाहणार आहात तर ती सदैव उलटी वाहण्याचा प्रयत्न करायचा आहे। आपण एका झाडाच्या 5 पाने, दुसऱ्या झाडाची 5 पाने अशी देखील तुम्ही पत्री घेऊ शकता। इथे मी 5 फळ आणि फुलझाडांची पाने घेतलेली आहे, त्यासोबत बेलपत्र आणि हाराळी देखील घेतलेला आहे। तुम्हाला आघाडा मिळाला तर आघाडा देखील अवश्य घ्या। त्यानंतर पांढरं फूल अर्पण करायचं आहे। अशी पत्री आपण महादेवांच्या पिंडीवरती व्हायची आहे। सतत मनामध्ये ओम नमः शिवाय हा जप करावा। यानंतर नैवेद्य दाखवायचा आहे। त्यासाठी पाण्याने भरीव चौकोनी मंडळ करायचा आहे आणि त्यावरती नैवेद्य ठेवायचा आहे। नैवेद्य ठेवून 3 वेळा गोलाकार पाणी फिरवून आपण नैवेद्यम समर्पयामी, नैवेद्यम समर्पयामी, नैवेद्यम समर्पयामी असं 3 वेळा बोलायचं आहे। अशा रीतीने आपण ही पूजा जी आहे तर ती अगदी सोप्या पद्धतीने करून घ्यायची आहे। यानंतर आपल्याला धूप, दीप, आरती करून घ्यायची आहे। आरती करत असताना तुम्ही हरतालिकेची आरती जी गुगलवरती तुम्हाला मिळून जाईल ती बघून तुम्ही वाचू शकता किंवा तुम्ही फक्त गणपती बाप्पांची आरती, त्यानंतर आपण महादेवांची जी आरती करतो ती महादेवांची आरती आणि त्यानंतर देवीची आरती जी दुर्गे दुर्गटभारी आपण करतो तर ही आरती करून शेवटी तुम्ही घालिंग लोटांगण ही आरती करू शकता। दिवसभर आपल्याला उपवास करायचा आहे, रात्री देखील आपल्याला उपवास करायचा आहे आणि दुसऱ्या दिवशी आपल्याला हा जो उपवास आहे तर ती गणपती बाप्पांची स्थापना करूनच सोडायचा आहे। काही ठिकाणी हा जो उपवास आहे तर तो सोडताना काकडी देखील खाल्ली जाते। तुम्ही घरामध्ये जो काही सात्विक आहार करणार आहात, नैवेद्य दाखवणार आहात, हमखास आपण या दिवशी गणपती बाप्पांची स्थापना करण्यासाठी घरामध्ये मोदक बनवतो। हे मोदक खाऊनच आपण जो हा उपवास आहे तर तो देखील सोडू शकतो। काही ठिकाणी गणपती बाप्पांची स्थापना केली नसते तर त्यावेळेस त्यांनी गणपतीची स्थापना केली नसेल तर घरामध्ये तुम्ही तुमच्या रोजच्या देवघरातील पूजा करून त्यानंतर हा उपवास जो आहे तर तो सोडू शकता। काही ठिकाणी गणपतीची स्थापना होते, अशाने गणपतीची स्थापना करून त्यानंतर हा उपवास सोडावा। या उपवासाला काही ठिकाणी गौरीचा उपवास असं देखील म्हटलं जातं। ही पूजा करत असताना, उपवास करत असताना काळ्या रंगाचे कपडे, काळ्या रंगाच्या बांगड्या, टिकली असे आपण काळा रंग चुकून देखील वापरू नका। याविरुद्ध तुम्ही शुभ्र रंगाचे कपडे परिधान करावेत। या दिवशी घरामध्ये शांततेचे वातावरण ठेवावे, उगीचच वायफळ बडबड करू नये किंवा मौन बाळगावे। या दिवशी तुम्ही कोणाशीही भांडण तंटे करू नये, वादविवाद करू नये, कोणाचाही अपमान होईल, वयोवृद्धाचा अपमान होईल अशी तुम्हाला कामे या दिवशी चुकून देखील करायची नाही। या दिवशी पतीसोबत भांडण अजिबात करू नये, कारण की आपण हे व्रत जे आहे तर ती पतीला दीर्घायुष्य लाभावं यासाठी केलेलं असतं। त्यासाठी आपण या दिवशी पतीसोबत भांडण करणे हे देखील टाळावं। घरामध्ये शांततेचं वातावरण ठेवून पूर्ण श्रद्धेने आणि निष्ठेने हे जे व्रत आहे तर ते पूर्ण करावे। आजच्या व्हिडिओमध्ये बरीचशी माहिती देण्याचा प्रयत्न केलेला आहे। व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा। व्हिडिओ तुम्हाला आवडला हे कमेंट करून नक्की सांगा। भेटूया अशाच एखाद्या व्हिडिओसोबत, तोपर्यंत हर हर महादेव।